मेरे गाने का आशय क्या है, माझं गाणं काय म्हणते आहे, समजलं की नाही? जरा लक्ष दे बाई का, कारण काळ हा एज्युकेटेड आलेला आहे आणि म्हणून काही मुजोरीशे बाराने खेळताना मला शिवशाप जर करून आम्ही जर शायरी केली, एकामेकाची घेतली तर आम्हाला कोणी मार्क देतील नाही. आमच्या तोंडावर आम्हाला तात्पुरतं कोणी म्हणतील, समजलं का नाही? पण मागे आमच्या नावानं संडासचे डब्बे घेऊन जातील. आणि म्हणून शाहीर साहेब काही नाही बेटा, अरे कोण बनला गुरु आणि कोण बनला चेला, आणि जन्म ज्याचा झाला तोची नाही मेला. शाहीर साहेब म्हणते जन्माला आला तो मरते, पण संत म्हणतात तो जन्माला आला तो मेला नाही. कोण बनला गुरु आणि कोण बनला चेला, जन्म ज्याचा झाला तोची नाही मेला. मरण पावला तो वेगळाची, मरण पावला तो वेगळाची, आणि सांगा शाहिरा सभेच्या ठाई, आणि गोष्ट नाही झगड्याची. सांगा शाहिरा सभेच्या ठाई, गोष्ट नाही झगड्याची. इसका जवाब हमें पत्थर से देना भी आता है, तुम्हारे इरादे को चकनाचूर कर देना भी आता है. तुम तोप समझते होगे अपने आप को, तो तुम्हें झुकना नहीं बल्कि झुकाना भी आता है. वाह वाह वाह, ज्ञान से है, ज्ञान से. अच्छा, तुम कुछ भी हो, तुम्ही काय आहात हे सगळ्यांना माहित आहे, मला सुद्धा माहित आहे, पण आम्ही बी आपला आत्मविश्वास कमी होऊ देत नाही. नाही नाही नाही, समजलं काय? हा माझा भावार्थ आहे. शाहीर साहेब, तर गुरु आणि शिष्य या दोघांमधली चकमक आहे बांधवानं. तर तो शिष्य त्या गुरुला प्रश्न करते, म्हणते गुरुजी. तो चेला त्या गुरुला प्रश्न करते, म्हणते तुम्ही माझे गुरु आहात, तुम्ही माझे गुरु आहात. हा, तर म्हणते ठीक आहे म्हणते, तर मी तुमचा चेला म्हणते. तुम्ही माझे गुरु आहात, तर तुमचा तरी कोणतरी गुरु होता ना म्हणते. हो हो, लक्ष ठेवा बांधवानं काय म्हणतो, तुमचा कोणीतरी गुरु होता ना म्हणतो. हो, मग तुमचा जो गुरु होता त्याचा कोणीतरी गुरु होता म्हणते. मग त्याचा गुरु होता, त्याचा कोणीतरी गुरु होता, त्याचा कोणीतरी चेला होता, त्याचा जो गुरु होता त्याचा कोणीतरी चेला होता. चेला होता, गुरु होता, बरोबर आहे? हो, जाऊ द्या, जाऊ द्या. मग म्हणण्याचं तात्पर्य तो शिष्य म्हणते, मग महत्वाचा मुद्दा हा आला की खरा गुरु कोण आणि शिष्य कोण. सही बात आहे. गुरु कोण आणि शिष्य कोण, समजलं की नाही? कोण बनला गुरु, कोण बनला चेला, जन्म ज्याचा झाला तोच नाही मेला. ओके माणूस मरते, पण संत म्हणतात, मी म्हणतो की जो जन्मालेला तो मरत नाही. मरण पावला वेगळाची, आणि सांगा शाहिरा सभेच्या ठाई गोष्ट नाही झगड्याची. मैं मानूंगा आज के पूरे पैसे आपको. ओके, पूर्ण देता ना आम्हाला का देता? हा, लंबे केर काय म्हणतोय का पुढे, काय म्हणणार माझं?
लय ताल सूर लय ताल सूर हा आम्ही शाहीर आहोत. परंतु शाहीर किती जरी आम्ही विद्वान असलो हा. पण याच्यामध्ये तीन गोष्टी महत्वाच्या आहेत. अगदी बरोबर. लय ताल आणि सूर सूर. या तीन गोष्टी जेव्हापर्यंत तीन गोष्टीचा मिलाप होणार नाही हा. तेव्हापर्यंत आमच्या शायरीला किंमत येणार नाही. समजलं की नाही. तर याचा निर्माता कोण आहे? असं. लय ताल सूर याचा निर्माता कोण? हा. आणि चालते पण दिसत नाही त्याचे मायबाप कोण? ओके. चालते हा. पण तो दिसत नाही. माय तो वस्तू आहे. शाहीर साहेब चालते पण दिसत नाही त्याचे मायबाप कोण? आणि म्हणून मला नाही पत्ते आणि सांगतो मी सत्य शर्त बघा कावड्या बगड्याची. मग कावड्याला म्हणजे जळणूकपणा सुटली होती. असं. म्हणे साला पक्षी तोही पक्षी मी साला तो म्हणे काऊ पांढरा आणि मी काऊ म्हणे कावला. ओके, वा. मी कावला खाऊ म्हणे काढा काढा. आणि म्हणून तो रागामध्ये आला हा. आणि म्हणे मी या बगड्यासारखं होईल. हा. आणि तो नदीवर गेला असं. हा. आणि मार अंग पाय घासायला भिल्ला हा. आणि जे लागलं रकत पडला जाऊन देवीचा भगत. आणि म्हणून शर्त बघा कावड्या बगड्याची आणि सांगा शाहिरा या सभेच्या ठाई. अरे गोष्ट नाही झगड्याची. सांगा शाहिरा सभेच्या ठाई गोष्ट नाही झगड्याची. शाहीरजी हा झगडा नसून दोन्ही शायरांचा वैचारिक वाद आहे. आणि शायरी कशी करावी नवगरेजी हे इथल्या लोकांनाही याद आहे. येथे काही चाकोसुरे मारायचे आहेत का एकामेकाले? नाही. लाठीचार्ज करायचा आहे. विचाराची देवाण घेवाण आहे. आणि म्हणून हा झगडा नसून दोन्ही शायरांचा वैचारिक वाद आहे. शायरी कशी करावी हे इथल्या लोकांनाही याद आहे. याद आहे. आणि म्हणून या ठिकाणी भजन कीर्तन गोंधळ लावणी नसून फक्त यांना शायरीचा नाद आहे. आणि दोन्ही शहरांना इथे आम्हाला प्रसारण केलं त्याबद्दल माझ्या पार्टीकडून आणि माझ्याकडून त्यांना कोटी कोटी धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. धन्यवाद आहे. ऐका पुढच्याकडे काय म्हणतो ते.